आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो आणि त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक, बोलणं बंद झालं, लोक बोलणंच हो. प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्याची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललं यांचं यांनाच माहिती आहे, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. पूर्वी एसटीत गारका व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजानाच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झुलायचं. काही तर माणसं येडे बाबळीत बसत आहेत अंधारात एकटेच. चैन उघडीच, चैन वर वाढायचं ध्यानच नाही. कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलो. ते कंडक्टर म्हणले तुम्ही हातात आले. पागल झाली माणसं. काही एसटीत बसत ते कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. तुकडी तिकीटच काढीन आलं तुझं. त्यानं कानबडीच ठेवून दिली. लय उशिरा बसली. पागल झाली महाराज माणसं. एक तर गायचं दूध काढाय गेलं कानात वायरी, मग बादली तर नेवा का नाही, अख्खं दूध खाली गेलं. 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या. एक काडी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूरावाला धनगरवाड्यात घुसला. सगळं झालं, कुत्रच आडू आलं, वायरच मी आलंच. अहो एक तर लघवीला गेला फोन आला, मग चेन तर खोलाव का नाही. चेन सुद्धा खोली नाही, ख्या बुटात पाणी गेलं. पागल झाली महाराज. महिला मंडळ झोळीमध्ये पोरग रडतय, झोळीमध्ये पोरग रडतय. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी उठवलं आणि दूध तापवाय गेले. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटतही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नका दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. वा. आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला. हो माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी. अन्न बोलण्यामुळं माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1, मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या येडेबाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा काऊन येणे यंदा. 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईलमुळे मेंदू खराब झाले. 4, मोबाईलमुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5, मोबाईलमुळे दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8, मोबाईलमुळे झोप गेली. झोपती नाही, ह्या मोबाईल वापरणाऱ्याची अवलदी नाही, या झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोधडी फाडली, टर गोधडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोधडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. विनोद नाही महाराज, विनोद. महिला मंडळाला एक वाक्य पाय बनवून सांगतो. या महिला मंडळ या लहानाल्या पोरांना जरा मोबाईल पासून जरा दूर ठेवसा. आपल्याला वाटतं एकुलते एक, पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी वाजाय पोर जगलं पाहिजे. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. ही इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसावं लागत आहे. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणते एका गाडीत 2 काका कश काय? पण त्याची आहे म्हणले आपल्या घरात एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. पटतं का नाही तुम्हाला? मग टाळी तर वाजवा ना. टाळी सुद्धा वाजवत नाही काय माणसं. टाळी वाजवली पाहिजे, कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. आणि टाळी इथंच वाजवता येते, इथंच टाळी वाजवता येते. जा बरं रस्त्यावर वाजून पहा काय घाडा तर मग पहा.
टाळी इथंच वाजवतं, इथं नाचलं पाहिजे, इथं टाळी वाजवली पाहिजे. इथं नाचता नाचता गळला देवाचा पिता. नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जग, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जग, ज्ञानदीप लावू जगी. सर्व सांडोनी माझा रे, सर्व सांडोनी माझा रे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. सर्व सांडोनी माझा रे, सर्व सांडोनी माझा रे. विठाला 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 विठाला. आता आट्या घेऊ नये याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक विठाला विठाला आट्या घेऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झालं आठवण आला. काय चिंता करायची, कॉलेजला असताना पुरीन तुला दोघा दिला, देऊ दे तुला एकट्याला दिला का. अरे अशी तिघ मेले, तू चौथा येड्या. पोरीसाठी मरतो का दरिद्री रे भंगरी. अरे सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी मरतो का. एक काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, आट्याक येणार नाही. आट्याकला दुसरं औषध, आट्याकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय आहे. आता भांडणं करायचे, मारामारी करायचे, दंगली करायचे, बॉक्सन बोक्षी करायचे दिवस आता राहिले नाही. हो कायदा कडक झाला. या महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. नंबर 1 पंप लुटणारे बिटणारे तर पिसवलेत त्यांनी पेट्रोलिंगला. आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळे 70% जनता आकळली. पोलीस स्टेशनचं काम कडक झाले. पहिले बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चाललं तिथं पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुही आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहत हातात, एक 2-4 लावण्या हाणल्या पाहिजे नुसते. तू का जापाला बसला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला. पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही, बस आत. काय आहे बापन काय. आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणारे पहा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या. पोराला आरोप कोणावर ठेवता. पोरीच दोष नाही का. अय 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का का हे पोरग आपल्याला फसवत आहे. त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड मानून बोंबलं धिंड दिन परत भुकती. तुला लाज नाही वाटत. हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आई जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात, खोडं बोलायच नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही. अय माहित नाही. बोटवर कर बरोबर मी सत्कार करतो तो. बरं जाऊ दे, आजचं पाकिट देतो घर बोटवर. समजत नाही. हा विनोद नाही महाराज. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचं एसटीचा पास पहा, 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. तिच्या आईला समजत नाही. आयुष्यावर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडो झाले 2-4 वर्षात चांगल्यानं हुशारपणानं प्रेमच करीन. पार भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बगलात गोचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. फक्त काय सत्य. अरे प्रेम करायचंच आहे ना, तर या राष्ट्रावर करा. हे वतन तेरे लिए दिल दिया है, जान देंगे. ये वतन तेरे लिए दिल दिया है, जान देंगे. ये वतन तेरे लिए दिल दिया है, जान
तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. वा ओ चंबड्यावर प्रेम करू नका. एक दिवस जाळायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगाला आपलं प्रेम केलं पाहिजे. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही की एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. आपण आभार गभार आहेत का 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 पिऊन कोणच रे बोटा खाणार रक्त आहे का आपलं. छड्डीत काय मुतो थोन वखतो काय दावला सारखं करतो. बायकून आलं तर डोळे लाल करतो तू. या पण काय भांगार भोंगार आहेत काय. अरे वाघ फाडलं होतं संभाजीनं त्या मातीतली माणसं आहे आपण. वा अहो रेडा वेद बोललाय. रेड्याची टापणी झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टापणी झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टापणी झाली गाथा बुडवायची. तू दुसऱ्याचं काय. पाण्याची टापणी झाली गाथा बुडवायची. अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपन काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का. अरे मी होतो कोण आणि झालो कोण. अरे मी पखार वाहणार आहे. माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तो मला आणतात आणि चरायला सोडून देतात. चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. चालविली जादा